कसे आहात आणि कुठे आहात? स्वस्त मस्त जबरदस्त. कसं वाटतंय? आता आजचा दिवस कितवा आपला? थर्ड डे आहे, बरोबर? थर्ड. हम्म. मग 2 दिवस सांगितलेल्या प्रॅक्टिसेस आपण करतोय. यस. मस्त मस्त आणि बिंदास. बिंदास. ओके, ऍडिशन झालेलं आहे बिंदास. हे होणं गरजेचं आहे. ओके, स्वस्त मस्त, व्हेरी नाईस. आणि अवेकन आहोत, अलाइनमेंट चालली आहे. स्वस्त फक्त मस्त आणि जबरदस्त. है ना छान. मॅडम? होय होय. तर सगळे नको असलेल्या गोष्टी लिहून काढताय आणि फाडून फेकून देताय. हो हो हो. 21 दिवस कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. ओके. मॅडम. आजचं टॉपिक माहितीये सगळ्यांना काय आहे? यस. रेखीची हिस्ट्री आज बघणार आहोत आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. तर आधी आपण हिस्ट्री बघू आणि नंतर मेडिटेशन करू, जेणेकरून त्या मेडिटेशनच्या ऊर्जांमध्ये तुम्ही राहाल, म्हणजे पुढचा दिवस तुमचा अजून चांगला जाईल. ठीक आहे, तर आपण चालू करूयात. ओके मॅडम. आधी सगळ्यांनी हात वर करून जरा हात झाडा, आपले जरा झाडाची एनर्जी कलेक्ट केली आहे ना दिवसभर, झाडून टाका. ऍक्टिव्हेट करा स्वतःला. सगळ्यांचे हात दिसू द्यात मला. आता जे लोक पडद्याच्या पाठी आहेत, तुमच्या हाताची जबाबदारी माझी नाही. जरा हात दाखवा मला सगळ्यांची. आणि झाडून टाका. का झाडतोय? एनर्जी पॉइंट्स आहेत ना. एनर्जी पॉइंट्स, सगळे एनर्जी पॉइंट्स आता एका ह्याच्यात नाही सांगू शकत, पण जे एनर्जी पॉइंट्स आता दिसत आहेत मला, झाडून टाकायचे आणि ऍक्टिव्हेट कर. 3 वेळा दाबायचं. ऍक्टिव्हेट युअरसेल्फ. म्हणजे आपला आता फोकस राहणार. ऍक्टिव्हेट झालो आपण. ओके नाही? सकाळी उठल्यापासून आतापर्यंत जेवून झालं, सगळं झालं, थोडंसं आता थकवा आलाय, थोडासा आळस आला असेल, आपण ऍक्टिव्हेट करून घेतलं स्वतःला. बरं वाटतंय? थोडंसं वाटलं की नाही? थोडंसं वाटतंय की नाही चेंज एनर्जी मध्ये? येस. ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे रेखीची हिस्ट्री. रेखी काय आहे ते बघितलं. रेखीचं बॅकग्राऊंड काय आहे, रेखी कुठून आली ते आपण बघितलं. रेखी काय आहे, रेखी काय नाही, रेखीचे गैरसमज काय आहेत, समज वेगवेगळे काय आहेत, कन्फ्युजन्स काय आहेत, ते सगळं आपण काल बघितलं. तर आज आपण रेखी नेमकं तिथे बघितलं की उगम आपल्याकडून आहे, सनातन धर्माचा आहे, पण पुन्हा ती आपल्याकडे कशी आली हे आज थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत, कारण की हे सुद्धा गरजेचं आहे. उद्या समजा तुम्हाला विचारलं कोणी, काय रे कोणी आता रेखी शिकवायला सुरू केली, कुठून आली ही रेखी नेमकी, तर आपल्याला सांगता यायला हवं. ऍटलिस्ट बेसिक. आता पूर्ण डीप हिस्ट्रीचं पुस्तक नाही ते शिकवणार आपण, थोडक्यामध्ये ते बघणार आहोत की कसं कसं मेन कॅरेक्टर्स त्यातले कोणकोणते आहेत, जे आपल्याला लेवल 1च्या हिशोबाने गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी हे बघायचं, मला म्यूट करू दे जरा. जीवनाच्या आनंदाला स्पर्श करायचा आहे, जबाबदारी आपण घेतलेली आहे. तर हा जीवनाचा आनंद घेण्यासाठी ज्यांनी कोणी आतापर्यंत हातभार लावलेला आहे त्यांच्याबद्दल थोडीशी आता माहिती घेत आहोत. तर आधी आपण बघितलं सगळ्यात महत्वाचं रेखीमध्ये काय आहे, रेखी शिकण्याने आणि ऐकण्याने होणार नाही, रेखी सातत्य टिकवण्याने आणि केल्यानेच होणार आहे कोणतीही गोष्ट, मग ती रेखी असो किंवा कोणतीही असो. रेखीमधला जो मेन सगळ्यात रेखी देण्यामध्ये किंवा रेखी हिलिंग करण्यामध्ये जो नियम आहे तो म्हणजे आपल्याला आपली नैतिकतेचं पालन केलं पाहिजे, नियत सोडायची नाही. त्याचे मी जस्ट रिव्हिजन केली 2 दिवसाची. आता रेखीचा उगम जर भारतामध्ये आहे, तर रेखी पुन्हा रिडिस्कवर किंवा रिइन्व्हेंट कोणी केली? डॉक्टर मिकाऊ उसुई हे जपानचे PhD प्रोफेसर होते. त्यांना ह्या रेखीचा, रेखी हा शब्द जपानी आहे, तर ह्या जपानी स्पर्श चिकित्सा पद्धती किंवा रेखी ह्याचा मॅम मोबाईल बॅटरी चालेल, ह्याचा जर जपानी लोकांना विचारलं तर ते ह्या रेखीचे फाउंडर आहेत. पण फॉर इंडियन्स आपल्यासाठी ते काय आहेत? रिडिस्कवरर किंवा रिइन्व्हेंटर आहेत. बरोबर? कारण की तिकडच्या चिकित्सा पद्धतीसाठी ते त्यांच्यासाठी फाउंडर आहेत. ऑब्व्हियसली असायलाच हवं. आपण त्यांना काय संबोधतो ऍज भारतीय, की ते रेखीचे रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कवरर आहेत. ते कोण आहे? डॉक्टर मिकाऊ उसुई. त्यांचा फोटो स्पेलिंग वगैरे आपण नंतर बघणार आहोत. तर ह्यांनी काय केलं, आता आपण फक्त ऐकून घेऊया की ह्यांनी काय केलं. हे एक PhD प्रोफेसर होते, प्राध्यापक होते एका कॉलेजमध्ये. तर जेव्हा आता ऑब्व्हियसली त्यांना बुद्ध धर्माचा
अभ्यास होता, त्यांनी ख्रिश्चन धर्म सुद्धा स्वीकारला होता. ह्या दोन्ही धर्मांचा त्यांना प्रॉपर अभ्यास होता. त्यांना एकदा एखाद्या व्यक्तीने आपण म्हणूया किंवा त्यांच्या स्टुडंटने एका व्यक्तीने त्यांना विचारलं की सर, जगामध्ये अशी कोणती ऊर्जा अस्तित्वात आहे का की जी ऊर्जा आपल्याला आपल्या सर्व व्याधींपासून किंवा कोणतेही आपल्याला दुःख आहे त्याच्यातून त्या दुःखाचं निवारण करू शकते. यू ऑल्सो स्टार्टेड थिंकिंग अरे अरे खरोखर असं आहे का काही, की अशी कोणती ऊर्जा आहे का अस्तित्वात नेमकी. तर त्यांनी काय केलं, तर ते हे शोधता शोधता विचार करता करता किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते भारतामध्ये आले. कुठे आले? आपल्या देशात आले, वाराणसीला आले. वाराणसीला त्यांनी 7 वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. या 7 वर्षामध्ये त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला, आपले वेद पुराण सगळी चालली, अभ्यास केले. तेव्हा त्यांना कळलं की नाही, अशी ऊर्जा नक्की अस्तित्वात आहे आणि ती भारतात तर नक्कीच आहे. कारण भारतामध्ये संत होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, महर्षी होऊन गेले, हे सगळ्यांकडे ती ऊर्जा होती आणि आहे भारतामध्ये. खूप वर्षापासून होती आणि आता सुद्धा आहे. हे तर त्यांना पक्क झालं की ही ऊर्जा आहे, अस्तित्वात आहे आणि ही वापरली सुद्धा जाते आणि जात होती. पण ती कशी अचीव्ह करायची, ती जागृत कशी करायची, त्याच्यासाठी त्यांना कोणाचं इथे मार्गदर्शन किंवा ती टेक्निक नाही सापडली. ते कसं करायचं ते नव्हतं त्यांना माहित. त्यांना हे माहित होतं की हे आहे. सो असं करता करता ते पुन्हा ट्रॅव्हल करत करत पुन्हा जपानलाच गेले. जपानला सुद्धा त्यांना हे माहित होतं की इकडचे जे साधू संत होते ते तपश्चर्या करायचे आणि त्यांना सिद्धी प्राप्त होत होती. त्यांना काहीतरी करावं लागत होतं, ध्यानधारणा किंवा तपश्चर्या म्हणा, त्याच्यानंतर त्यांना कसली तरी प्राप्ती होत आहे. गौतम बुद्धांना पण त्यांना माहित होते की त्यांनी 12 वर्ष तप केल्यावरती त्यांना प्राप्ती झालेली आहे किंवा ऍक्टिव्हेशन झालेले किंवा ते सिद्ध पुरुष बनलेले आहेत किंवा महापुरुष बनलेले आहेत. असं प्रत्येकाचं आहे. कारण कोणतेही महापुरुष असले आणि जेव्हा ते आपल्या ह्युमन फॉर्म मध्ये येतात, अवतार म्हणून येतात, भले अवतारी असतील तरी सुद्धा त्यांना काही प्रॅक्टिसेस कराव्याच लागतात. तेव्हा तप केले जायचे, पण आता कलियुगामध्ये तेवढा ड्युरेशन नाहीये तप करण्याचा. कारण की तेवढी पहिल्या ह्याच्यामध्ये वय पण माणसांचं तेवढं होतं, आता तेवढं वय उरलेलंच नाही. कारण की एका तपासाठी 12 वर्ष लागतात. ठीक आहे, त्यामुळे तो पाठ आता वेगळा आहे, तर त्याच्यावरती लेक्चर होईल. मेन काय आहे, त्यांना कळलं की आपला साधना किंवा तपश्चर्या करणे गरजेचं आहे. काही जैन मुनी सुद्धा भेटले त्यांना, त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांना हे कळलं की आपल्याला तपश्चर्या करणं गरजेचं आहे. सो ही डिसाइडेड की 21 दिवस आपण अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करावी. सो ही स्टार्टेड. माउंट कुरामा डेरा म्हणून आहे, एक ठिकाण आहे जपानमध्ये, तिकडे आता रेकीचं मंदिर आहे. तर त्या आपण बोलूया की डोंगरावर जाऊन, त्या माउंटनवर जाऊन त्यांनी तपश्चर्या 21 दिवसाची करायचा निर्णय घेतला. आता 21 दिवस झाले हे आपल्याला कळणार कसं, त्यासाठी त्यांनी छोटे छोटे दगड किंवा पेबल्स पिशवीमध्ये भरून घेतले. 1 दिवस झाला की ते एक एक दगड खाली सोडायचे. तर अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली 21 दिवसाच्या आपल्या तपश्चर्येला. 21 दिवस करता करता 20वा दिवस आला. 20वा दिवस आला तरी सुद्धा त्यांना काही अनुभूती येत नव्हती. पण त्यांना वाटलं अरे एवढे वर्ष मी हे केलं, ह्याच्या पाठी लागलो आणि आता एवढं करून सुद्धा मला हे प्राप्त का होत नाही, मला कसली अनुभूती का होत नाहीये. मला जर हे समजा काही मला प्राप्ती झाली, मला समजलं, काही ज्ञान प्राप्त झालं, तर मी हे लोकांसाठी यूज तरी करू शकतो. तर मग थोडेसे हताश झाले. त्याच्यानंतर त्याने विचार केला की नाही, आता एवढे वर्ष केलेत ना, अजून एकच दिवस उरलाय, करूया. सगळी एनर्जी एकवटली. पुन्हा 21 जो दिवस होता त्या दिवशी 21व्या दिवशी त्यांनी पुन्हा सुरू केलं, ध्यान सुरू केलं. तेव्हा त्या दिवशी रात्री त्यांना मग तुम्ही शक्तिपात म्हणू शकता किंवा अनुभूती जी झाली किंवा त्यांना साक्षात्कार झाला, आपण शक्तिपातच म्हणूया. तर त्या दिवशी रात्री त्यांना असं दिसलं की आकाशातून काही बलून्सच्या स्वरूपात येत आहे. त्याच्यावरती जपानी भाषेमध्ये काही सिम्बॉल्स लिहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता 21 दिवसाच्या त्यांनी अन्न पाणी उपवास होता त्यांचा, बरोबर. अन्न पाणी पूर्णतः त्यांनी कम्प्लीट त्यागलेलं. त्यामुळे त्यांना ऑब्व्हियसली ग्लानी तर येणार होती. वरतून हा शक्तिपात झाला, त्यांना ग्लानी आलेली. आणि दुसऱ्या दिवशी ते जेव्हा उठले, दॅट टाइम ही फाउंड की आपण 21 दिवस एवढं सगळं अन्न पाणी त्यागले, आपल्याला ग्लानी आलेली, आपण थकवा होतो, पण आज मला काहीच वाटत नाहीये. आज माझी एनर्जी पूर्णपणे ऍक्टिव्हेटेड आहे, मी पूर्ण नॉर्मल मला फील होते. ह्याचा अर्थ मला काहीतरी प्राप्ती झाली आहे काल रात्री. त्यांना जे काही दिसलं, जे काही त्यांना समजलं, ते नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना समजलं की ओके, मला काहीतरी प्राप्त झालेलं आहे, जी ऊर्जा मला आता फील होत आहे. त्या नादामध्ये खुश होऊन ते खाली यायला निघाले. खाली पळत पळत येता येता त्यांच्या पायाला ठेच लागली, अंगठ्यातून रक्त यायला लागलं.
केव्हाही आपल्याला कुठेही लागलं तर आधी आपल्या इथे हात जातो की नाही. मग त्यांचा सुद्धा हातच गेला. त्यांचा हात जेव्हा अंगठ्यावर गेला तेव्हा त्यांना वाटलं की माझ्या हातातून काहीतरी प्रवाहित होत आहे, काहीतरी मला सेन्सेशन फील होत आहे. हात तिथे गेल्यावरती त्यांचा जो रक्तप्रवाह होता तो हळूहळू थांबायला लागला. त्यांच्या त्या वेदना कमी झाल्या. म्हणजे काहीतरी आहे ही गोष्ट, काहीतरी वेगळं आहे. जे आता मी केलं आणि मी अनुभवलं म्हणजे मला त्यांना ऑब्व्हियसली काहीतरी प्राप्ती झाली आहे. आपल्याला सगळं पण कोणत्याही माणसाला एका ह्याच्यात समजलं नाही ना की काय होतंय, काय चाललंय हे सगळ्या गोष्टी. हील तर होतोय आपण. नंतर जेव्हा खाली आले त्यांना भूक लागली होती. तर आपण बोलूया एक खानावळ होती तिकडे, हॉटेल होतं, खानावळ होती असं धरूया. असं म्हटलं जातं या सगळ्या गोष्टी की तिकडे ते गेले, त्यांनी ऑर्डर दिली. ठीक आहे, त्यांनी खाण्यासाठी वगैरे जे काय आहे. तर त्या हॉटेल मालकाची नात होती, 12-13 वर्षाची मुलगी, ती त्यांना वाढत होती. तेव्हा त्यांनी बघितलं की तिचा एक गाल खूप सुजलेला होता. त्यांना आतून इंट्युशन झालं, एक स्फुरण येतं आतून की आपण हिच्या गालावर हात ठेवून बघूया, हिला हील करूया आपण. आतून कळतं आपल्याला की आता आपण हील करू शकतो की आपण काहीतरी करावं या समोरच्या व्यक्तीसाठी. त्यांनी त्यांची परमिशन घेतली, त्यांना कळलं की ह्यांची नात आहे, परमिशन घेतली. त्यांनी फक्त गालाला स्पर्श केला. काही मिनिटांमध्ये त्या तिच्या चेहऱ्यावरचं पूर्ण हावभाव चेंज व्हायला लागले. तिला रिलीफ वाटायला लागलं. तिचे पेन, वेदना कमी झाल्या. तेव्हा त्यांना कळलं की ही जी ऊर्जा आहे ती फक्त माझ्यापुरती मर्यादित नाही, मी इतरांना सुद्धा ह्याच्यातून काहीतरी देऊ शकतो. सो दॅट वॉज हिज फर्स्ट पेशंट जो त्यांनी हँडल केला. की आपण इथे हिलिंग होत आहे. जे काय आपल्याला प्राप्त झाले म्हणजे आपल्याला हिलिंगची ऊर्जा प्राप्त झालेली आहे. तर ह्या स्पर्शाने आपण एखाद्याला हील करू शकत आहोत. हे त्यांना कळलं. तेव्हा लोकांना समजलं की ओके, ही माझ्यापुरती मर्यादित नाही, मी इतरांना सुद्धा याचा फायदा किंवा लाभ प्राप्त करून देऊ शकतो. मग त्यांनी काय विचार केला, तर माझ्याकडे तर सगळ्या गोष्टी आहेत. मी स्वतःसाठी प्राप्त करून घेतच आहे. पण मी इतरांना कसा मदत करू शकतो? तर व्हॉट ही डिड, ते एका बेगर सोसायटीमध्ये गेले जपानच्या. म्हणजे तो एखादा निम्न दर्जाचा किंवा त्या टाईपच्या एरियामध्ये गेले. त्यांनी विचार केला जर ह्या दर्जाच्या लोकांना, ह्या पात्रतेच्या लोकांना यांना जर आपण मदत केली, फिजिकल त्यांच्या इश्यूसाठी असो किंवा यांच्या मेंटल किंवा आर्थिक गोष्टी मिळवण्यासाठी जर आपण ह्या ऊर्जेचा त्यांना फायदा करून दिला तर ह्यांचा हे सभ्य लोकांच्या ह्याच्यात जाऊन आणखी चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत करू, त्यांची पूर्ण दिशा जीवनाची आपण बदली करण्यासाठी ह्यांना मदत करू शकतो. तर त्यांनी काय केलं, त्या तिकडे जाऊन राहिले 7 वर्ष. तिकडे सुद्धा त्यांनी 7 वर्ष विनामूल्य सेवा दिली. लोकांना हील करत होते, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या किंवा त्यांच्या फिजिकल ह्याच्यासाठी. पण जेव्हा 7 वर्ष कंटिन्युअस विनामूल्य सेवा दिल्यावरती त्यांना हे त्यांनी ऑब्झर्व केलं की मी हे सगळं करत तर आहे. पण त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय आलं की ही सगळी लोक जी माझ्याकडून उपचार करून घेत आहेत किंवा हील करून जात आहेत ते परत परत रिटर्न येत आहेत. मी दिलेली ही ऊर्जा किंवा आपण जे काही हिलिंग करतो ही माणसं टिकवून का नाही ठेवत आहेत? त्यांना समजत का नाहीये की आपण सुद्धा मेहनतीने कमवलं आहे एवढ्या वर्षांनी आणि त्यांना ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण मदत करत आहोत. तर ह्यांना समजत का नाहीये, टिकवून का नाही ठेवत आहे? ते पुन्हा पुन्हा त्याच लेवलला खाली का उतरत आहेत? त्यांनी पुढे जाण्यासाठी मी हे सगळं केलंय, पण लोक पुढे सरकतच नाहीयेत. असं का होतंय? ह्यांना सुद्धा हे समजलं पाहिजे. त्यांना कळलं की आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला कोण देणार? मला पुन्हा ध्यानालाच बसलं पाहिजे. पुन्हा त्यांनी ते सगळे प्रोसिजर सुरू केली. तेव्हा त्यांना तुम्ही मग तेव्हा बोलू शकता की आतून स्फुरण आलं किंवा आकाशवाणी झाली किंवा आतून प्रश्न विचारले गेले. प्रश्न विचारणारा तोच असतो. आकाशवाणी आपण कन्सिडर करूया. तेव्हा त्यांना 2 प्रश्न विचारले गेले. त्यातलं पहिला प्रश्न हा असा होता की तुला इथे कोणी बोलवलेले का? ते बेगर सोसायटीमध्ये. तुला इथे कोणी बोलवलेलं की ये आमच्यासोबत राहा, आम्हाला मदत कर, एवढ्या वर्ष इथे घालव. कोणी बोलवलेलं तुला इथे? उत्तर काय असेल त्यांचं? नाही, मला कोणी नव्हतं बोलवलं. दुसरा प्रश्न विचारला गेला, ठीक आहे, तू आलास, तू केलंस, सगळ्यांना हील केलं, सगळं दिलं. ह्याच्या मोबदल्यात तू काय घेतलंस? ह्याचं पण प्रश्नाचं उत्तर नाही होतं की मला इथे कोणी बोलवलं तर नव्हतं, मी स्वतःहून आलो आणि कोणी मागायला तर नव्हतं आलं, मीच देत बसलो आणि ह्याच्या मोबदल्यात मी काहीच नाही घेतलंय. माझं प्रोफेशन दुसरं सोडलं तर. मग त्यांनी रेकीचे 2 रूल बनवले. काय रूल बनवले? मी काय म्हटलेलं, रेकीचा एकच रूल आहे, काय आहे? नैतिकता सोडून राहू नका. ह्यांनी रेकीचे 2 रूल काय बनवले की रेकी देण्यासाठी
रेखी प्रोव्हाइड करण्याचे 2 रूल आहेत. ते म्हणजे रेखी मागितल्याशिवाय देऊ नये आणि दुसरा रूल, त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काहीतरी घेणं गरजेचं आहे. काहीतरी घेणं म्हणजे काय? एनर्जी देतोय तर एनर्जीचा एक्सचेंज होणं गरजेचं आहे, म्हणजे त्या एनर्जीचा बॅलन्स राखला जाईल. नाहीतर एकाच साईडने एनर्जी वाहते आणि मग तो इम्बॅलन्स होतो. हे मी ले 1 पासून बोलते. ओपन करा, सगळे दिसा मला, एनर्जी बॅलन्स करा, उगाचच नाही बोलत आहे. ओके, त्यासाठी ठीक आहे, तो पाठ आता राहील. आता हे रुल्स वरती आपण पुन्हा बोलूच, पण आधी आपण हिस्ट्री कम्प्लीट करून घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत कळलं, त्यांना समजलं की आता मला हे करणं गरजेचं आहे. नंतर त्यांनाही समजलं, ओके, मग त्यांनी काय केलं? क्लिनिक एस्टॅब्लिश केलं. आता क्लिनिक एस्टॅब्लिश केल्यावरती, एनर्जी एक्सचेंज सांगितल्यावरती, वरतून तो जपान सारखा देश अंधश्रद्धाला ऑब्व्हियसली तेव्हा पण नव्हता मानणारा. मग कोण येईल का कोणाच्या अशा क्लिनिकमध्ये, जिथे विना औषध एक माणूस बोलतोय की मी तुम्हाला बरं करून देतो, पण मी पैसे घेणार किंवा एक्सचेंज करणार, जे काय त्यांचं आहे एनर्जी एक्सचेंज. लगेच कोण पेशंट सापडेल आपल्याला? नाही, ते मी फ्रीमध्ये 2 ओरडते. हो की नाही? कॉन्ट्राडिक्शन असतात. पण असा कोणतरी व्यक्ती असतो की जे सगळं त्याचं करून झालेलं आहे, वैतागलेलं आहे, की बाबा आता माझ्यात काय करायची ताकद नाही, तर तूच काहीतरी कर. असे एकतरी माणूस असतोच की नाही? सगळं जगातलं करून झालेलं पण ते काय बरं होत नाही, आता तुम्ही तरी काहीतरी कर. मग तसं एक व्यक्ती त्यांच्याकडे आला, त्याला खूप वर्षापासूनचं दुखणं होतं, त्याला त्यांनी हील केला. आणि मग अशा पद्धतीने हळूहळू त्यांच्याकडे ते क्लायंट्स यायला लागले, पेशंट्स यायला लागले, किंवा लोक यायला लागले. आणि मग त्यांचा हळूहळू काय झाला? प्रचार आणि प्रसार झाला या रेखीचा आणि त्यांचा सुद्धा. आणि तो जो कालावधी होता तो वर्ल्ड वॉर 2 चा होता. तेव्हा प्रचंड तिकडे नरसंहार झालेला, हिरोशिमा नागासाकी ते सगळं झालेलं तिकडे. मग तिकडे तेव्हा एअर चीफ मार्शल जे होते जपानचे, डॉक्टर हयाशी, मी तुम्हाला त्यांचे फोटो वगैरे सगळ्यांचे दाखवते, आता फक्त ऐकून घ्या. डॉक्टर हयाशी जे होते, हे हे सगळे हताश झाले तेव्हा, की एवढं सगळं झालं नरसंहार वगैरे, ते थोडेसे डिप्रेस झालेले, डिप्रेशन मध्ये होते. मग त्यांना कळलं की तेव्हा त्यांना यांच्याबद्दल माहिती होती की डॉक्टर मिकाओ उसुई आहेत आणि हे सगळ्यांना अशा पद्धतीने हील करत आहेत. ते त्यांच्याकडे गेले. कोण? हयाशी जे एअर चीफ मार्शल होते जपानचे, ते या वर्ल्ड वॉर 2 च्या नंतर त्यांना जे डिप्रेशन किंवा हताशा आलेली त्याच्यासाठी, त्याच्या क्युअर करण्यासाठी, की ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ते कोणाकडे गेले? डॉक्टर मिकाओ उसुईंकडे गेले. त्यांना ते शरण गेले की मी तुमच्यासोबतच ह्याच्या पुढे राहणार आहे, तुमच्यासोबत प्रॅक्टिस सुद्धा मी करेन. मग डॉक्टर मिकाओ उसुई ह्यांचे पहिले स्टुडंट किंवा पहिले अनुयायी बोलू शकतो, किंवा सेकंड ग्रेकी ग्रँड मास्टर, ते म्हणजे कोण आहे? ते हयाशी. पहिले कोण होते? डॉक्टर मिकाओ उसुई. नेक्स्ट कोण होते? हयाशी. तर ह्यांनी काय केलं? हे सुद्धा त्यांच्यासोबत स्वतःला बाहेर काढलं, हील केलं आणि त्यांच्यासोबतच ते प्रॅक्टिस करायला लागले. त्याच्यानंतर आणि मग ते रिस्पॉन्सिबल आहेत, कोण? हयाशी. कशासाठी? तर पूर्ण जपानमध्ये रेकीचा प्रसार करण्यासाठी. सो जपानमध्ये सुद्धा जे रेकीचं ऑफिशियल जे सेंटर आहे ते त्यांनी स्थापित केलं होतं. त्याच्यानंतर जे थर्ड कम्स इन टू पिक्चर इज मिसेस हवायो टकाटा. आधी त्यांचे फोटोज मी दाखवून घेते, म्हणजे तुमच्या नजरेसमोर राहील की मी काय बोलते. दिसते सगळ्यांना? हे आहे डॉक्टर मिकाओ उसुई. ओके, त्यांचे शिष्य कोण? हयाशी, फ्युजिरो हयाशी. आणि नंतर येतात ते म्हणजे हवायो टकाटा. या पहिल्या फिमेल रेकी ग्रँड मास्टर होत्या. हे तिघं महत्वाची काय आहेत? एकतर हे तिकडचे फाउंडर, त्याच्यानंतर रेकीचा प्रचार आणि प्रसार जपानमध्ये केला ते म्हणजे हयाशी, आणि त्यांच्यानंतर आला हवायो टकाटा. हवायो टकाटा का महत्वाच्या आहेत? फक्त ते फिमेल रेकी ग्रँड मास्टर होत्या पहिल्या म्हणून तर नाही, तर ह्या रिस्पॉन्सिबल आहेत की ज्यांच्यामुळे आज आपण रेकी शिकत आहोत. कारण ह्यांनी रेकीचा प्रचार मग पूर्ण जगभर केला. शी इज रिस्पॉन्सिबल की पूर्ण रेकी ही जगभर तिचा प्रचार व्हावा, ह्याच्यासाठी ह्या माध्यम ठरल्या, म्हणून ह्या महत्वाच्या. डॉक्टर मिकाओ उसुई ह्यांचे कसे 1800 पासूनचे जे होते, 1865 पासून 1926 पर्यंत. त्यांच्यानंतर आले हयाशी, जे 1940 पर्यंत जगले. म्हणजे हे सेकंड रेकी ग्रँड मास्टर. फर्स्ट रेकी ग्रँड मास्टर कोण? डॉक्टर मिकाओ उसुई. नंतर हयाशी, आणि हयाशींच्या नंतर आहेत थर्ड, त्या म्हणजे हवायो
टकाट्या. ह्यांचं 1900 पासून 1980 पर्यंत ते जगले. आणि ह्यांनी आपल्या हयातीमध्ये टकाटा ह्यांनी आपल्या हयातीमध्ये पुढे 22 रेकी ग्रँड मास्टर तयार केले पूर्ण जगभर. आणि मग ह्या 22 रेकी ग्रँड मास्टरच्या थ्रू सगळीकडे हळूहळू हळूहळू बाकीचे हीलर्स किंवा ग्रँड मास्टर्स तयार झाले. हे थोडक्यात मी सांगितलेलं आहे. आता हे हवायो टकाटा ज्या होत्या त्या कुठच्या होत्या? जपानच्या होत्या, पण लग्न करून त्या अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांचं आपण काय बघितलं? एज त्यांना बघितलं की 1900 पासून ते 1980 पर्यंत त्यांचा जो कालावधी होता. त्यांना त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षी त्यांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर तेव्हा झाला, म्हणजे 1930 साठी. बरोबर. आणि त्या काळात त्याच्यावरती उपचार काय आत्ताच्या पद्धतीने अवेलेबल ऑब्व्हियसली नसणारच तेव्हा. मग तेव्हा डॉक्टरने त्यांना सर्जरीजचा सांगितलेलं की एवढ्या सगळ्या सर्जरीजला तुम्हाला अंडरगो करावा लागेल. मग तेव्हा ते ऑब्व्हियसली तयार नव्हतं की एवढ्या सर्जरी कशा मी हे करणार. पण त्यांना हे माहित होतं की माझ्या देशामध्ये जपानमध्ये अशी काही एनर्जी आहे जी नॅचरल पद्धतीने उपचार प्रोव्हाइड करू शकते आणि माणसाला रिव्हर्स करते, हील करते. तर त्या पुन्हा त्या जपानला गेल्या. जपानला गेल्यावरती ते हयाशींना भेटल्या आणि हयाशींच्या ह्याच्या खाली त्यांनी 6 महिने ट्रीटमेंट घेतली. 6 महिने रेकीची हिलिंग घेतल्यावरती त्या पूर्ण बऱ्या झाल्या. काय झाल्या? पूर्ण बऱ्या झाल्या. त्याचं कुतूहल त्यांना वाटलं की 6 महिन्यामध्ये मी ह्याच्यातून पूर्ण रिव्हर्स झाली, मला ना सर्जरी ना कसली गरज पडली. विश्वास त्या महिलेचा किती वाढला असेल. त्यांनी रेकी शिकून घेतली, त्या ग्रँड मास्टर बनल्या, पुन्हा युएसला आल्या, युएस मध्ये त्याचा प्रचार केला, प्रसार असा पूर्ण जगामध्ये केला त्यांनी. तर युएस मध्ये पण रेकीचं जे असोसिएशन आहे, इंटरनॅशनल रेकी असोसिएशन, ते त्यांनी स्थापित केलं. म्हणून त्या महत्वाच्या. ओके, थोडक्यात आपल्याला हिस्ट्री कळली आहे इथपर्यंत. समजलं की रेकी कशी आतापर्यंत आपल्याकडे पोहोचली. याच्यानंतर मग इतर खूप खूप झाले. आणि आता तर आपल्याला सगळीकडे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत म्हणून एकमेकांचे चेहरे दिसतात. पहिलं तर ते पण नव्हतं. मग त्या काय इम्पॉर्टंट आहेत की ह्या सगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते, ना नेट नव्हतं, काही नव्हतं, तरी सुद्धा जगभर प्रसार केला. मग ही गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून त्या महत्वाच्या आहेत. त्या तिघं पण महत्वाच्या आहे आणि त्यांच्यासोबत जे सहकर्मी असतील ऑब्व्हियसली ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. पण उगम कुठे आहे? सनातन धर्मामध्ये आहे. हे समजले इथपर्यंत? ओके. आता प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे होता की मॅडम रेकीचे किती आहेत? आपण काय बघितलं? रेकीचे 2 रूल बघितले. कोणते 2 रूल बघितले आपण रेकीचे? की रेकी मागितल्याशिवाय देऊ नये आणि रेकीच्या त्या बदल्यात आपल्याला काय घ्यायचं आहे? मोबदला घेणं गरजेचं आहे. मॅडम तुम्ही तर फ्रीमध्ये शिकवत आहात. प्रश्न काय आला? प्रश्न आला की नाही? ठीक आहे, आपण याचं उत्तर देऊया. माझी ऍड बघून आलात ना? परमिशन स्वतःची देऊन आला स्वतःला. रेकीचा आपण शक्तिपात घेणार आहोत. शक्तिपात खूप मोठी गोष्ट आहे. आता त्या शक्तिपात जेव्हा मी सांगेल की परवा आपला शक्तिपात आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेने येणार की मी प्रत्येकाला धरून बसवणार? इच्छेने येणार. परमिशन घेतली जाणार की नाही? बरोबर आहे. आता नेक्स्ट प्रश्न उरतो मोबदला. मोबदला कसा असतो? मोबदला जो असतो गरज नाही की पैशाच्या स्वरूपातच घेतला जाईल. एनर्जी एक्सचेंज. एनर्जी एक्सचेंज काय असते? एक तर आम्ही जेव्हा घेतो प्रत्येक गोष्ट विचारपूर्वकच ऑब्व्हियसली केली जाणार. जर एकी हिलर आपण आहोत, ग्रँड मास्टर आहोत, तर ऑब्व्हियसली ते सगळं डोक्यात घेऊनच एखादा माणूस कोर्स करेल किंवा काही करेल. हे मी काही इतर सुद्धा. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यातली जे काही रेकी लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला ऍडमिशन घेणार आहे त्याच्यामध्ये मी ब्रह्मांडाला घोषित करून टाकलेलं आहे की ती फी मी तिथे कन्सिडर केलेली आहे. एक हे. दुसरं हे, जे लोक काही कारणास्तव लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला ऍडमिशन घेणार नाहीत, काही कारण असेल त्यांचं जे काय आहे ते, तर त्यांचं काय मग? त्यांनी तर मला मोबदला दिला नाही. पण हे 7 दिवस जे ओढून ओढून तुम्हाला सांगत आहे त्याच्या बदल्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे तरी चेंजेस येणार आहेत. हो की नाही? थोडे तरी हसणार आहात एका सेकंदासाठी तरी, पण ते समोरच्याच्या तोंडावर हसू आणणं ही पण खूप मोठी कला आहे. त्याच्यासाठी तुमच्या आत्म्याकडून माझ्यासाठी काहीतरी ब्लेसिंग निघेल की नाही निघणार? आता इथे काही लोकांना प्रश्न पडलेले आहे जे खाली क्वेश्चन देत आहे, सर्टिफिकेट मिळेल का? एनर्जी गेली जाऊ दे, सर्टिफिकेट द्या.
एखाद्या ह्या कागदाने ना काही फरक पडणार नाही जोपर्यंत ते आत उतरत नाही. बरोबर आहे की नाही? सर्टिफिकेट घेऊन आलो आपण, पण आता मी जे काय बोललीये ते कळलंच नाही, त्या सर्टिफिकेटचं काय करणार आपण? त्यामुळे आधी शिकून घ्या. सर्टिफिकेट मिळणार आहे, नक्की मिळणार. कसं मिळणार, काय करायचं ते सांगणार 7व्या दिवशी, त्याचं टेन्शन नाही. एखादा डॉक्टर बनला, सर्टिफिकेट घेतलं डॉक्टरचं आणि त्याला ट्रीटमेंटच करता आली नाही, तर त्या सर्टिफिकेटचं काय करणार तो? त्यामुळे जे ऐकायचंय फोकस देऊन ऐका. आता ह्यांना प्रश्न, अरे मोबदला दिला नाही, सर्टिफिकेटचं काय? टेन्शन घेऊ नका. कोणी बोलले? व्हेरी गुड सर. तर प्रश्न काय आहे की नैतिकता पाळून सगळं करायचं आहे. हेच जर आपल्याला समजलं नाही, पेशन्स खूप मोठी गोष्ट आहे आणि सातत्य. ठीक आहे, प्रश्नांची उत्तर भेटले सगळ्या. नेक्स्ट, कोणाला काय डाऊट आहे आता याच्यामध्ये? पक्का नाहीये? स्वतःला आत्मविश्वासी बनवणे खूप महत्वाचं आहे. आत्मविश्वास केव्हा येणार? तेव्हा आपण ऍक्शन घेणार. आमच्याकडे रोजच्या ज्या केसेस येतात ना, कधी कधी असं वाटतं की या जगात अशी पण माणसं आहेत, असं पण वागतात, पण काही नाही आपण करू शकत, कारण की कर्म असतं. बाहेर काढू शकतो, पण आतापर्यंत ते झालं ते त्यांनी भोगावंच लागलं होतं त्यांना. आता वेळ आली त्याच्यातून चेंज व्हायची. दोन्ही गोष्टी आहेत. आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो, ते येणार आहे, पण तीव्रता एवढी तो कमी करून देतो की ते आलं कधी गेलं कधी कळत पण नाही. असं बनायचंय आणि हे करायचंय. ओके, त्याला बोलतात हिलिंग. ठीक आहे, आता मी कितीही कोणाला विचारलं, कोणाला डाऊट आहे का, डाऊट आहे का, डाऊट येणारच नाहीत, कारण एक तर आहेत ते पूर्ण फोकस देऊन ऐकत आहेत, दुसरा आहे जे मल्टीटास्किंग करत आहेत. प्रश्न डाऊट येणार कसं? आणि जे लोक पूर्ण लक्ष देऊन ऐकत आहेत तरी पण डाऊट येत नाहीत, कारण शिकताना डाऊट येत नाही, जेव्हा करायला घेऊ तेव्हा डाऊट्स येतात. मग तेव्हा एवढे डाऊट्स येतात की आम्हाला सांगावं लागतं, अरे व्हिडिओ बघा सांगितलेलं आहे, लेवल 2 लेवल 3 ला सुद्धा. कारण तेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपण करायला सुरू करत असतो, मग तेव्हा भरपूर डाऊट्स येतात. तर आता पुढे जाऊया आपण पास्ट लाईफ मेडिटेशनसाठी. पटकन सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या. मॅडम आवाज क्लिअर येत नाहीये. कोणाला येत नाहीये? स्वाती शिरडून. बाकीच्यांना येतं? बाकीच्यांना येतो मॅडम. ते एकाला जरी येत असेल म्हणजे माझा आवाज प्रॉपर आहे. तुमचं सगळ्यांचं नेटवर्क चेक करा, ज्यांचं नाही येते. असं थोडी मी तुम्हाला नेटवर्क आहे. हे करून ठेवले, सिलेक्ट घ्यायला नको येऊ दे, तिला येऊ देत, असं नसतं. नाही. आवाज पुसट यायला लागला. तुमचं आता नेटवर्क चेक यायला करा लागलाय. मॅडम. नेटवर्क. क्लिअर येत आहे मॅडम. येस. कारण की मी सकाळपासून लेक्चर्स घेते, माझा आवाजच नसता आला तर मग ते लेक्चर झालेच नसते ना. बरोबर. चालेल, पाणी पिलं सगळ्यांनी? विल स्टार्ट. आता हे जे पास्ट लाईफ मेडिटेशन आहे ते पास्ट लाईफ रिग्रेशन नाही, तुम्हाला कुठे उचलून घेऊन जाणार नाही. ओके, पास्ट लाईफ मेडिटेशन कशासाठी आहे? जे आपण पहिल्या दिवसापासून करत आहोत, नको असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? डिलीट करायच्या आहेत. आता कोणतं बटन आहे का ते बटन दाबलं तर डिलीट होणार नाही. ह्या गोष्टी प्रॅक्टिसने होणार, ह्या गोष्टी स्वभावातून येणार, हळूहळू आपल्यामध्ये परिवर्तन होणार आहे. सगळं एकाच दिवसामध्ये होणार नाही, हे मान्य आहे. तर त्याच्यातली वन ऑफ दी प्रॅक्टिसेस हे तुम्हाला कळावं यासाठी. तर आता सगळ्यांनी स्ट्रेट बसण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेट बसा म्हणजे स्वतःला असं आखडून ठेवू नका, नाहीतर लक्ष पाठीवरती, पाठ दुखते, कंबर दुखते आणि हे गुडघे दुखतात, असं करू नका. ताट बसण्याचा प्रयत्न करा जेवढं होईल तेवढं, पण आखडून स्वतःला घेऊ नका. कम्फर्टेबल बसा. टेकून बसायचं असेल तर भिंतीला टेकून बसा, काही हरकत नाही. ज्यांना मांडी घालता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसलात तरी सुद्धा चालेल.
आणि ज्यांना बसता सुद्धा आहे, काही लोक असं ज्यांना बसण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी झोपून केलं म्हणजे आडवं होऊन केलं तरी चालणार आहे. आणि जे बसणं शक्य आहे त्यांनी ट्राय करा की पाठीचा कणा आपला ताठ राहील, पोक वगैरे ऍटलिस्ट आणू नका. टेकलात खुर्चीला चालणार आहे. हम्म? नी. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे आता मी जेव्हा बोलत असेल तेव्हा मी तुम्हाला दिसणार नाही. नाहीतर एक डोळा उघडून बघाल की कुठे गेल्या म्हणून. असे पण करतात लोक. बरोबर, म्हणून आधीच सांगते. मी दिसणार नाही, फक्त माझा आवाज येणार. आता मी इथे दिसत राहिली, तुम्ही माझ्याकडे बघत राहणार. आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणून सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत, आरामात बसायचं आहे, फक्त पोक वगैरे काढून असं वाकडं तिकडं बसू नका. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करू आता. सगळे सेटल झाले. ओके, लेट मी चेक. स्टार्ट करतो आता आपण. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डीप ब्रेथ घ्यायचा आहे. डीप ब्रिदिंग करायची आहे 5 वेळा. 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. अगदी हळूवारपणे, अगदी हळूवार. टेक अ डीप ब्रेथ. रिलीज. सेकंड टाइम. रिलीज. तिसऱ्यांदा श्वास घ्यायचा आहे. सोडायचा आहे. फोर्थ टाइम. And release. Fifth time. Release. आज आपण आपल्या सर्व पास्टच्या मेमरीजला कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. जे जे चांगले अनुभव असतील, आठवणी असतील, त्या सर्वांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. त्या सर्वांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत आणि नको असलेल्या सर्व आठवणींना आज डिलीट करणार आहोत, पुसून टाकणार आहोत. आज तुम्हाला तुमच्या गेलेल्या 24 तासाला आठवायचं आहे. आपल्याला आपला गेलेला 24 तास आठवायचा आहे. हे जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. काही चांगल्या घटना असतील, काही मनाला दुःख देणाऱ्या, वेदना देणाऱ्या घटना घडल्या असतील. गेल्या 24 तासात घडलेल्या प्रत्येक घटनेला आता आठवायचं आहे. गेल्या 24 तासात घडलेल्या प्रत्येक घटनेला आता आठवायचं आहे. ह्याच्यात मनाला तणाव देणाऱ्या, ताण देणाऱ्या काही व्यक्ती, काही घटना असते आणि त्यांना जबाबदार असलेल्या व्यक्ती देखील असतील. त्या व्यक्तींना माफ करायचं आहे. आज त्या व्यक्तींना माफ करूया. गेल्या 24 तासात जे जे दुःख आलं, ज्या ज्या व्यक्ती जबाबदार होत्या, माफ करा त्यांना. माफ करा. गेल्या 24 तासात कळत नकळत शब्दांनी, कृतींनी जर आपण कोणाला दुखावलं असेल तर मनोमन त्याची माफी मागा. तर मनोमन त्याची माफी मागूया आज. गेल्या 24 तासामध्ये जर कोणी मला दुखावलेलं असेल तर मी आज त्याची माफी मागत आहे, त्याला माफ करत आहे. आणि जर मी कळत नकळत कोणाला दुखावलं असेल तर त्याला मनोमन त्याची माफी मागा. जे जे चांगले क्षण घडले गेल्या 24 तासात त्यांना मात्र आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. कुलूप बंद करायचं आहे.
चांगल्या क्षणांना जपून ठेवायचं आहे. चांगल्या क्षणांना जपून ठेवायचं आहे. आता गेल्या एका महिन्याचे क्षण आठवा. आता गेल्या एका महिन्याचे क्षण आठवा. मागील एका महिन्यामध्ये अनेक चांगल्या वाईट घटना आपल्यासोबत घडल्या असतील. ज्या ज्या चांगल्या घटना आहेत हळूहळू त्यांना वेचून काढा. ज्या ज्या चांगल्या घटना घडल्या त्यांना वेचा. एक एक घटनेला वेचून काढायचं आहे. एक एक घटना निवडायची आहे आणि त्या सगळ्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये पुन्हा कुलूप बंद करत आहोत. पुन्हा कुलूप बंद करत आहोत. कुलूप बंद करत आहोत. काही लोकांनी कृतीने, शब्दांनी, कळत किंवा नकळत आपल्याला दुखावलं असेल, दुःख दिलं असेल, माफ करा त्यांना. माफ करा त्यांना. पुन्हा हा क्षण येत नाही. पुन्हा ही संधी मिळत नाही. आज संधी मिळाली आहे, आज संधी त्याने दिलेली आहे, त्यांना माफ करून टाका. आयुष्यात पुन्हा ही संधी केव्हा येईल माहित नाही. आज आलेली आहे, त्यांना माफ करा. कारण ती दुःख, ती घटना एका क्षणाची असते. पण जेव्हा जेव्हा आपल्याला ती व्यक्ती किंवा ती घटना आठवते, परत परत त्या दुःखाचं आपण रिपिटेशन आपल्या आयुष्यात करत असतो. काही गरज नसते तरी सुद्धा. म्हणून माफ करा त्यांना. त्यांना माफ करा. त्यांच्यासाठी नव्हे, स्वतःसाठी माफ करा. बाहेर पडा येतो. त्यांना माफ करा. कळत नकळत शब्दांनी, कृतीने, वाणीने जर आपण कोणाला दुखवलं असेल ना या गेल्या एका महिन्यामध्ये, त्यांची माफी मागा. आपण कमी नाही होत. माफी मागा. परमेश्वर नेहमी संधी देत नसतो. माफी मागून टाका. स्वतःला ह्यातून रिलीज करा. या बर्डन मधून आपण स्वतःला रिलीज करत आहोत. रिलीज युअरसेल्फ. रिलीज युअरसेल्फ. रिलीज युअरसेल्फ. आता गेल्या एका वर्षाचा काळ आठवा बघू. आता गेल्या एका वर्षाचा काळ आठवा. एखाद्या व्यक्तीचा विरह झाला असेल, कोणी आपल्याला दुखावलं असेल, एका वर्षात अनेक सुखदुःखाचे क्षण आपल्या सोबत घडलेले असतील. त्यातल्या पुन्हा चांगल्या क्षणांना वेचून गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. या मनाच्या मनामध्ये साठवून ठेवा. कारण ह्याच्यातली ऊर्जा ह्याच्या पुढच्या क्षणांना उपयोगात येणार आहे. ते म्हणून त्यांना कुलूप बंद करा. चांगल्या आठवणी, एखादं मिळालेलं यश, एखादी अचानक झालेली प्राप्ती, एखाद्याची अचानक झालेली भेट, एक चांगला प्रसंग, प्रत्येकाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. या एका वर्षामध्ये ना जीवनाला नकारात्मक आयाम देणाऱ्या घटना सुद्धा घडल्या असतील. त्या घटनांना जबाबदार असलेल्या व्यक्ती सुद्धा आता डोळ्यासमोर असतील. माफ करा त्यांना. माफ करा त्यांना. माफ करून टाका. गरज आहे आपल्याला. माफ करून टाका. कदाचित मनात देखील एखाद्याबद्दल द्वेष निर्माण झाला असेल, तिरस्कार केला असेल, माफी मागा ना. आज माफी मागूया आपण. आज आपण माफी मागूया. माफी मागा. क्षमा करा आणि क्षमा मागा. एखाद्याचा राग केला असेल, दुखावलं असेल, कळत असो नकळत असो, आपण माफी मागा. आता 10 वर्षे मागे जायचं आहे. किती वर्ष? आता आपण जीवनाच्या या क्षणापासून 10 वर्ष मागे जायचं आहे. 10 वर्ष मागे जात आहोत. खूप मोठा काळ असतो हा 10 वर्ष. अनेक चांगल्या वाईट घटना अनुभवल्या असतील. काही अतिव आनंदाचे क्षण, काही अतिव दुःखाचे क्षण त्यात असतील. सर्व आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये पुन्हा कुलूप बंद करायचं आहे.
प्रत्येक क्षण त्याची ती ऊर्जा जपून ठेवायची आहे, कारण की पुढच्या वाटचालीसाठी ती ऊर्जा आपल्याला प्रेरणा आणि शक्ती देणार आहे. जपून ठेवा त्या ऊर्जांना. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. आपल्याला ना आपल्या सर्व दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे. त्या दुःखांशी असलेले सर्व नातं आपल्याला तोडायचं आहे. त्या दुःखांशी असलेलं आपलं नातं आता तोडायचं आहे. त्या दुःखांशी, त्या आठवणींशी, नको असलेल्या त्या सर्व आठवणींशी, त्या वेदनेशी नातं आपल्याला तोडायचं आहे. त्यातून बाहेर पडायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. त्यासाठी माफी मागा. माफी मागा. कल्पना करा की ती व्यक्ती जणू तुमच्या समोर आलेली आहे, समोर साक्षात उभी आहे आणि गेल्या 10 वर्षात काहीतरी तुम्ही त्या व्यक्तीबद्दल बोललो असो किंवा दुखावलं असेल, त्याबद्दल माफी मागा आणि माफ सुद्धा करा. माफ करा. माफ करा. माफ करा. रिलॅक्स, मुक्त व्हायचं याच्यातून. रिलीज. रिलीज युअरसेल्फ. आता बघा, आपण आपल्या कॉलेजच्या किंवा शालेय जीवनामध्ये आलेलो आहोत. कोणतं जीवन तुम्हाला हवं आहे? कॉलेजचं की शाळेचं? त्या जीवनामध्ये बघा, अनेक मित्रमैत्रिणी भेटले असतील त्या काळात सुद्धा. काहींशी घट्ट मैत्री झाली असेल, काहींशी मैत्री तुटली सुद्धा असेल. खूप सुंदर क्षण. खूप सुंदर क्षण आठवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा सुद्धा आपल्याकडून कोणाला दुखावलं गेलं असेल आणि आपल्याला ज्या ज्या लोकांनी दुखावलं असेल त्या सगळ्यांना माफ करा. ज्या ज्या मैत्रीचे चांगले क्षण होते त्या सगळ्यांना जपायचं आहे. एखादं यश मिळवलं असेल ते आनंदाचं क्षण जगायचं आहे. पुन्हा ते क्षण जगा. एखादा तेव्हा मिळालेला यश, प्राप्ती, मित्र, मैत्रीण क्षणाला जगूया पुन्हा एकदा. आज संधी मिळालेली आहे. आज पुन्हा एकदा आनंद क्षण जगा. पुन्हा मागे येत आहोत. गो बॅक. गो बॅक. गो बॅक. आता आपण त्या दिव्य क्षणात पोहोचत आहोत. तो दिव्य क्षण म्हणजे या पृथ्वीवरती आपण घेतलेला तो पहिला श्वास. आपण त्या दिव्य क्षणामध्ये आलेलो आहोत. तो दिव्य क्षण म्हणजे आपण या पृथ्वीवर घेतलेला तो पहिला श्वास, आपला जन्मदिवस. आता आपण त्या क्षणामध्ये पोहोचत आहोत. तो म्हणजे आपला जन्मदिवस. बघा, पहिल्यांदा आपल्या आई वडिलांनी आपल्याला हातात घेतलं असेल, त्यांच्या चेहऱ्यावरती ती प्रसन्नता तेव्हा बघितली नाही, पण आता बघण्याची वेळ, एक संधी मिळाली आहे. बघण्याचा प्रयत्न करा. तेव्हा कळलं नव्हतं, पण आता ती संधी आपल्याला मिळालेली आहे. अनुभवा. आपल्या जन्माच्या वेळेस साजरा झालेला आनंदोत्सव अनुभवा. बघा, त्या दिवशी त्या आपल्याला आपल्या क्रिएटरने ह्या पृथ्वीवरती पाठवलं होतं. बघा, त्या दिवशी आपल्याला त्या क्रिएटरने एक कोरी पाटी घेऊन पृथ्वीवरती पाठवलं होतं. आपलं भविष्य नव्याने लिहिण्यासाठी, पृथ्वीवरती काहीतरी घडवण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी ती कोरी पाटी घेऊन पाठवलं होतं. त्या पाठीला घट्ट मिठी मारा. ती पाटी आपल्याला घट्ट छातीशी पकडायची आहे. ती पाटी घट्ट छातीशी पकडायची आहे आणि परत समजायचं आहे की ह्या क्रिएटरने आपल्याला पुन्हा ही संधी दिलेली आहे की इथून पुढच्या प्रत्येक श्वासासोबत परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला त्या पाठीवरती पुन्हा लिहायचं आहे. त्या क्रिएटरने आपल्याला ह्याच ऊर्जांसाठी या पृथ्वीवर पाठवलेलं होतं, पण विसरलो. आता मात्र जीवनाच्या प्रत्येक क्षणी मला परमसुख, समाधान, आनंद अनुभवायचा आहे. याचसाठी त्या क्रिएटरने आपल्याला या पृथ्वीवर पाठवलं आहे. छातीशी घट्ट पकडा त्या पाठीला.
छातीशी घट्ट पकडा त्या पाटीला, कारण तीच पाटी, त्याच पाटीवर आपल्याला पुढचं भवितव्य लिहायचं आहे स्वतःच्या हातांनी. घट्ट पकडून घ्या त्या पाटीला, कारण हीच ती कोरी पाटी घेऊन आपल्याला आता पुन्हा रिटर्न यायचं आहे. तीच ती कोरी पाटी घेऊन आपल्याला पुन्हा रिटर्न परत यायचं आहे. आत्ताच्या या क्षणामध्ये आपल्याला त्या कोऱ्या पाटीला घेऊन पुन्हा रिटर्न यायचं आहे, कारण तीच पाटी आहे ज्याच्यावर मी स्वतःच्या हातांनी माझ्या इच्छेप्रमाणे माझं भवितव्य रंगवणार आहे. ती पाटी मला दिली होती, ती पुन्हा मी आणलेली आहे ह्या वर्तमानाच्या क्षणामध्ये. तो क्रिएटर आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख समाधान देण्यासाठी तत्पर उभा आहे, माझ्या समोर आत्ता मला प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या ऊर्जांशी कनेक्ट करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आणायचा आहे. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आणायचा आहे, सगळी अनुभूती झाल्याचा, सगळी मिळवल्याचा. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आणायची आहे, फील करायचं आहे हे सगळं प्राप्त होत आहे मला. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. हळूहळू रिटर्न यायचं आहे, हळूहळू परत यायचं आहे, हळूहळू पुन्हा यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही, अजिबात घाई करायची नाही. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. आणि अलगद डोळे उघडायचे आहेत, अजिबात घाई करायची नाही डोळे उघडायला. पाणी पिऊन घ्या. त्या परमेश्वराचे आभार माना, आपल्या माता पित्यांचे सुद्धा आभार माना. त्यांना भेटून आलो ना आज. मग कसं वाटलं? आता ज्यांनी केलं आहे त्यांना अनुभव आला, ज्यांनी केलंच नाही त्यांना काय विचारू मी? एक डोकं खाजवत होता, एक इकडे बघत होता, अनुभव नाही येणार. फायदा काय? मग त्यापेक्षा नका अटेंड करू, हो की नाही? ओके, लाईट फील झालं. येस निलेश, अजून छान वाटलं मॅडम, छान वाटलं. काय फील झालं? एक लाईट एनर्जी दिसत होती. व्हेरी गुड. आणि माफ केलं की नाही सगळ्यांना? एकदम मोकळं. हो हो. स्वतःसाठी करायचं, त्यांच्यासाठी नाही करायचं. तो मनुष्य, तो व्यक्ती कदाचित विसरला पण असेल, आपण धरून ठेवलं असेल, असं पण होऊ शकतं की नाही? मन मॅडम. हलकं झाल्यासारखं झालं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ही मन पहिली स्टेप हलकं आहे. झालं एकदम एकदम. झालं. हे लेवल मन 1 हलकं मध्ये काय झालं, डोकं इनकॉर्पोरेट शांत केलं? झालं. येस येस येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ज्यांनी केलं त्यांना हा सुंदर अनुभव मिळणारच आहे, मॅडम कारण आणि हे होणारच आहे. मस्त आणि पाठचं असं सगळं जबरदस्त बालपण जगल्यासारखं वाटलं. पुन्हा काही गोष्टी एवढ्या आठवल्या ना, म्हणजे असं वाटलं किती आपल्या हातातून चुका पण झालेल्या आहेत, हो हो. किती वाईट वाटतं. मग त्या गोष्टीचं फील पण झालं, पण असं वाटतं माफ केल्यानंतर असं वाटलं की हे का नाही केलं, हे बर्डन हलकं झाल्यासारखं झालं. मग डोक्यावरच एक बोलतो ना ओझं टाकलंय, हो हो. म्हणजे समोरच्याला पण माफ केलं आणि समोरच्याकडनं माफी पण मागितली त्या व्यक्तीला मोठी गोष्ट समोर आहे ही. ठेवून. खूप हा, मोठी मॅडम. गोष्ट आहे. हा पाया आहे जो आपण मॅडम, लेवल 1 मध्ये म्हणजे म्हणून करत आहोत. सिरियसली म्हणजे असं वाटतं की आपण हलकं झालो, बॉडी हलकी झाली. काहीतरी आपण खूप दिवस घेऊन चाललो होतो ते, आणि ते आज टाकलं. खूप छान होतं. गरज थँक्यू आहे सो ऍक्च्युली, मच. ही गरज आहे गरज आहे. ऍक्च्युली. कारण हे आपण
आयुष्यभर आपण तेच घेऊन डोक्यात चाललेलो असो आणि ते असं वाटतं की हलकं नाही करत आहे आणि आपला न कळत आपण ते कॅरी करतोय, मग ती घाण कॅरी करतो एक प्रकारे बोलू शकतो होय आणि होय, तो आपल्याला कचरा समजत आपण नाही ही कॅरी घाण करतो. आहे हा हा. माइंड मध्ये. येस, तो कचरा आपल्याला मे बी साफ मी करायचा आहे आपण. येस. हा मॅडम. खूप छान वाटलं, छान वाटलं, छान वाटलं, हलकं झालं. येस, हलकं होण्यासाठीच तर लेवल 1 आहे. बोला बोला, कोण बोलतंय? सानिया. मस्त आणि जबरदस्त वाटलं बरं मॅडम. खूप छान वाटलं. व्हेरी म्हणजे एक गुड, तर व्हेरी आपण नाईस. मनात दडपून ठेवलं होतं ते पण बाहेर पडलं. परत ज्यांना आपण म्हणजे हे करत होतो त्यांना इग्नोर करत होतो, त्यांना आपण म्हणजे हे करत होतो, त्यांना पण माफ केलं आणि त्यांनी पण आपल्याला माफ केलं. हे पण खूप छान वाटलं. ती म्हणजे एकदम भावना खूप महत्वाची आहे. मन की खूप हलकं बघा, झालं. त्यांना आपण काय समोर बोलवून आणलं का नाही, पण आपलं इंटेन्शन किती छान पद्धतीने काम करतं. त्यांच्याकडून पण माफी मागून घेतली आपण. हा, डोकं पण एनर्जी हलकं कशी आणि स्विच होते. मन सुद्धा हलकं झालं मॅडम. मन सुद्धा. थँक्यू हा मॅडम. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. मी थँक्यू बोलते सगळ्यांना. माझ्यावर मी विश्वास ठेवून केलं ना तुम्ही सगळ्यांनी. थँक्यू फॉर तुम्ही दॅट. आज मन मोकळं करून टाकलं ना, म्हणून मी थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. काय काय ना रडू पण आलं. रडू येणं गरजेचं आहे. आउटलेट्स आहेत आपले. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती भावना, तो कचरा बाहेर पडणं गरजेचं आहे. काही काहींना अश्रूच्या मार्फत येईल, काही हसतील, काही काहींचा श्वास जड होईल, काही काहींना व्हायब्रेशन फील होईल. प्रत्येकाच्या प्रकृतीच्या हिशोबाने वेगळं फिलिंग येणार आहे. इंटेन्सिटी किती आहे ह्याच्यावर सुद्धा. हो, रडू आले, येणार, रडू जाऊ देत बाहेर. ते वाट मोकळी करा बाहेर पडण्याची. ह्याच्यातूनच आपण तिथून निघणार. हे बघा, पाठी जे जे आपण कॉर्ड्स ठेवलेत ना कनेक्टेड, जे नको आहेत आपल्याला, आपल्याला समजतंय की हे मला नको आहे, तरी पण आपण ना जेवढं नकोय तेवढं जास्त घट्ट करून ठेवलेलं असतं. ते सोडवणं खूप महत्वाचं आहे आणि ज्या क्षणाला ते आपण सोडवू ना, आपला कायापालट होण्यास सुरुवात होते. म्हणून हे लेव्हल 1 मध्ये का टाकलेलं आहे, गरज आहे त्याची. ते जोपर्यंत करत नाही ना, पास्टच्या मेमरीज आणि या सगळ्यांमध्ये जेवढं आपण स्वतःला जखडून ठेवू ना, तेवढं पुढे जाण्याची आपल्याला अडचण येणार आहे. त्या गोष्टी मला पुढे जाऊनच देणार नाहीत ना. मी कितीही इच्छा केली, मला पाय पुढे टाकायचा आहे, पण त्या मला गोष्टी धरून ठेवल्या तर अर्थ नाहीये. त्या कॉर्ड्सला कट करायचं, डिस्कनेक्ट करायचं आणि मग पुढे जे सुसाट जायचंय आपल्याला, ती पाटी आणली ना, त्या पाटीवरती पुन्हा लिहायचं. रेघोट्या ओढल्या, माहित नव्हतं म्हणून रेघोट्या ओढल्या गेल्या. आता चित्र रंगवायचं. कसं पाहिजे, मी कशी दिसायला हवी, मी कसा दिसायला हवं, ह्यापासून की मी कशी पाहिजे, माझं दिसणं कसं पाहिजे, माझे केस कसे पाहिजे, मी कसं राहिलं पाहिजे, इथपासून ते माझ्या आजूबाजूला कोण कोण हवं आहे किंवा मला काय काय प्राप्त करायचे, ह्या प्रत्येक सूक्ष्म ते सूक्ष्म गोष्टी आपण डिझाईन करू शकतो. खरंच करू शकतो. व्हायब्रेट झालं, हो व्हायब्रेट सुद्धा झालं काय काय नाही. आता तुम्हाला माहितीये, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना आपण डिसाईड करून, प्लॅन करून जशाच्या तशा उतरवू सुद्धा शकतो अस्तित्वात. ही सुद्धा आहे टेक्निक. हीच तर ऊर्जा आहे जी वापरणार आहोत लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला. मी उगाचच बोलत नाही प्रवासाला या आणि आपलं आयुष्य स्वतः घडवा. कसं घडवा, ह्याच्यानेच घडवा. आणि ते पॉसिबल आहे. आता ह्या एवढूशा 15 मिनिटाच्या ह्याच्यात एवढा अनुभव येऊ शकतो, तर जेव्हा विचार करा रोजच्या आयुष्यात तेव्हा आपण करू, किती सुंदर आणि चमत्कारिक. असं वाटतं की चमत्कारच घडलाय प्रत्येक क्षणाला. चमत्कार म्हणजे काय, ज्या गोष्टींचा आपल्याला एक्सपेक्टेड नसतात आणि अचानक ती गोष्ट घडते म्हणजे चमत्कार झाला असं बोलतो आपण, हो की नाही. त्यामुळे अशा घटना जेव्हा घडतील तेव्हा असं वाटेल क्षणाक्षणाला नवीन आयुष्य जगत आहोत, क्षणाक्षणाला चमत्कार घडत. असं आयुष्य जगायचंय का आपल्याला? हो, प्रत्येकाला जगावं असं वाटणार, हो की नाही. हो की नाही. आता म्यूट नका करू, आता अनम्यूट करा. ओके, खूप छान आलेत रिप्लाय. व्हायब्रेट झालं, रडू आलं, माइंड फ्रेश झालं. ओके, छान, व्हेरी गुड. हा, आता कोणाला काय डाऊट्स पुन्हा विचारते मी, कोणाला काय डाऊट्स? मॅडम क्लास किती म्हणजे 7 दिवसाचा आहे का हा? लेवल 1 7 दिवसाचं. अच्छा, तर मग तेच ना, मग ते 9च्या क्लासमध्ये बी जॉईन होता येईल का? जो हो हो रात्रीला 9 वाजता असतो हो, त्याच्यामध्ये होता चालेल. येईल का join? हो या, अच्छा, हा धन्यवाद काही मॅडम. हरकत नाही.
अच्छा ठीक. ठीक आहे. मॅडम चल. मॅडम हा, डाऊट बोल. तर नाहीये, पण एक हा. प्रकारची लाईट एनर्जी जी आतमध्ये जाताना फील झाली, त्याच्याबद्दल सांगू शकाल? केव्हा झाली नेमकी, केव्हा वाटलं तुम्हाला हा क्षण ते सांगा. लास्ट मोमेंटला, म्हणजे लावा कसा निघतो त्या टाईप मध्ये. एकच सेकंड ना, इथे जरा मी पॉज केला. दिसणारच आहे, प्रकाश दिसेल, लाईट दिसेल, एनर्जी फील होते. पण हे कोणाला होणार जे रिसिव्हिंग मोड मध्ये आहेत. असं नाही की जे लोक नाही इथे मला दिसत नाही त्यांना होणार, त्यांना पण होणार. इंटेन्सिटी वेगळी असणार. ही जी फिलिंग आहे ही फक्त बोलांनी झाली की नाही, आणि जे मला दिसले त्यांना अजून फील झालं. मॅडम बरोबर आहे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. म्हणून म्हणजे मन सांगते हा हलकं होतं. एनर्जीचा अपूर्ण हम्म. खेळ एनर्जीचा आहे. आपण काय करत आहोत, आपण कशी ती रिसीव्ह करत आहोत, आपण किती तयारीमध्ये आहोत. मी काल काय म्हटलं, तुमची जबाबदारी आहे. मी तर पूर्ण मोकळ्या मनाने देणार आहे. जबाबदारी कोणाची आहे घेण्याची? तुमची. ती बरोबर. जबाबदारी मी कशी घेणार? मी कोणाला इथे यायला नाही द्यायचं, त्याला असं काही केलं का? नाही, ती सगळ्यांसाठी मोकळी आहे, कारण की ती एनर्जी त्याची आहे, मी फक्त माध्यम आहे. घेणारा कसा घेतो हे महत्वाची गोष्ट आहे, कारण की एवढ्या वर्ष आपण घ्यायलाच तर शिकलो नाही, कारण की तयारी स्वतःमध्ये दाखवली नाही. कारण जे दबाव होता ना मॅडम मनावर, तो हलका हम्म. झाला. म्हणजे असं फ्रेश शरीरामध्ये फ्रेश जाणवायला लागलं असं. हा. नाहीतर ते Very good. दाबल्यासारखं, म्हणजे असं घुटन, प्रॉब्लेम, परेशानी, असं म्हणजे तणावामध्ये. तर ते जे तुम्ही आता केली ना ती एनर्जी, तर त्याने ना असं म्हणजे हलकं शरीर आणि मनावर असं वाटू लागलं माझ्या जवळचं खूप काही वजन कमी झालं माझ्यावरचं. मी खूप काही कमी केलं. एखादं वजन घेऊन आपण चालतो ना, वजन झाल्यावर कसं होतं तसं शरीराला झालं. पण तुम्ही ती फील केली ना, तर असं वाटलं मी खूप हलकी झाली, आता मला खूप समाधान वाटायलं, खूप चांगलं वाटायलं, असं वाटलं बघा मॅडम. व्हेरी गुड. आता इथे सातत्य त्याच्याबद्दल राहणं गरजेचं आहे या गोष्टीमध्ये. हे कसं होणार? आज वाटलं आपल्याला त्या धन्यवाद. स्टेटमध्ये कॉन्स्टंटली व्हायब्रेट करायचं आहे. आज आता इथे व्हायब्रेट केलं, उद्या परत इथे आलो, ये रे माझ्या बागडे, असं नाही. मग ती ऊर्जा आपल्याला कॉन्स्टंटली तिकडे ऍक्टिव्हेटेड ठेवली पाहिजे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, त्यामुळे कन्सिस्टन्सी प्रत्येक, मी फर्स्ट डे पासून बोलते, कन्सिस्टन्सी मॅटर्स, आणि हा खूप मोठा चॅलेंज आहे कन्सिस्टंट राहणं. ओके, दत्तात्रय सर काय म्हटलं? तुम्ही अनम्यूट खूपच केलंय हलकं म्हणून. वाटलं. हो, हलकं खूपच वाटलं. आणि त्याच्यानंतर अजूनही तरंग शर्यत चालू आहे. खूप छान, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. असेच अनुभव यायला पाहिजे. ते तरंग उठले पाहिजेत, आनंदाचे असो, मग दुःखाचे असले तरी ते बाहेर निघतात. आणि त्याची जागा कोण घेतं? कचरा काढल्यावरती तिकडे एखादी गोष्ट समजा भरून ठेवलेली आहे, जोपर्यंत ती बाहेर काढत नाही त्याच्याऐवजी दुसरी गोष्ट आपण कशी भरणार? जर मला आनंद भरायचा आहे, सकारात्मक गोष्टी तिथे मला प्रेस करायच्या असतील, तर पहिल्यापासून ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या काढणं आधी गरजेचं आहे आपल्याला. तेच आपण आज काढायचा प्रयत्न केला. ओके, आणि जे काढताना दुःख वगैरे ते व्यक्त पण होत होतं आपोआप, निघत होतं. नक्की होणार. व्हेरी गुड, व्हेरी ग्रेट, छान. ठीक आहे, चालेल. तर उद्या आपण भेटू विथ सेम एनर्जीज. आणि उद्याचा आपला टॉपिक राहणार आहे आपला ऑरा. ऑरा म्हणजे आभामंडळ म्हणजे काय, ऑरा कसा बघायचा, ऑरा कसा अनुभव करायचा, हे आपण उद्या बघू. प्रॅक्टिकल, आता उद्या प्रॅक्टिकल करायचे आहेत, बसून होणार नाही. तुम्ही स्वतः माझ्या समोर प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. आता प्रॅक्टिकल म्हटल्यावरती मग अर्धे लोक काय होतील अजून? फिल्टर. जर आभामंडळ बघायचंच आहे, आभामंडळ बिना कोणत्या गॅजेटचं आपल्याला अनुभवायचं आहे, तर काहीतरी करावं लागणार ना. तर असा अनुभव कसा येणार डायरेक्ट? त्यामुळे उद्या आपण प्रॅक्टिकल बघू की ऑरा कसा बघायचा, ऑरा कसा अनुभव करायचा, ऑरा कसा जाणवून घ्यायचा. त्याचं प्रॅक्टिकल आपण उद्या करूया. ठीक आहे. आणि ज्यांना खरोखर वाटतंय की मला प्रॅक्टिकल मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, तर त्यांनी काय करायचं, घरामध्ये एखादा आपल्या सोबत कोण असेल तर त्यांना पण सांगायचं की उद्या तुला पण यायचंय प्रॅक्टिकल. चालेल. ठीक आहे. नाही तर आयत्या वेळेला आपण काय बोलतो, अरे माझ्या घरात कोणच नाहीये, असं कसं शक्य? कोणतरी असेलच ना घरात. तयार राहा, उद्या आपण प्रॅक्टिकल करू, त्यांचा ऑरा बघू उद्या आपण. धन्यवाद मॅडम. व्हेरी, थँक्यू सो मच. थँक्यू. ठीक आहे,
So we'll see you you. tomorrow. Thank you Thank so. Thank you, Malte. Thank you, ma'am. Bye.